हे तुपारीचं जागृत देवस्थान या ठिकाणी रामदास स्वामींचं हस्ते पूजन झालेलं होतं आणि स्थापना झालेली होती आणि 2019 मध्ये याची पायाभरणी केली आणि कोविडमुळे हे काम रखडलेलं होतं आणि पुढं चालू झालं आणि या ठिकाणी हे जागृत देवस्थान हे तुमच्या आमच्या सहकार्यानं आज पूर्णत्वास आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला नामदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून प्रतीक पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक दादा यांच्या वतीनं 6 लाख रुपये 5,05,000 आणि विश्वजित कदम यांच्या वतीनं या ठिकाणी 41 लाख रुपये या कार्यक्रमाला दिलेले आहेत। त्याचबरोबर मोहन शेठ यांच्याकडून मदत आलेली आहे आणि म्हणून हे आज दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादानं लोकवर्गणीतून आणि महिला या ठिकाणी माहेरवाशीन ज्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सहकार्यातून आणि अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं ज्यांनी 4 धाम बांधले त्यांनी त्यांच्या आशीर्वादानं हे आणि गावातील ज्या लोकांनी लोकवर्गणी ज्या ग्रामस्थांनी दिली, महिलांनी दिली किंवा सर्वांनी दिली आणि म्हणून हे आज जागृत देवस्थान तुमच्या आमच्या साक्षीनं हे आज या ठिकाणी दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे आणि तुपारीच्या सर्वांचा आज मिरवणूक निघणार आहे आणि आज या ठिकाणी कलशाची मिरवणूक निघणार आहे आणि संध्याकाळी कीर्तन होणार आहे आणि उद्या या ठिकाणी 10 वाजता 11 वाजता या ठिकाणी कलश रोहणाचा कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी सर्वांच्या सहकार्यानं सामाजिक क्षेत्रातील सर्व जी नेते मंडळी असेल त्यांनी हे मंदिर उभा करण्यासाठी पूर्ण फुलाची पाकळी दिली आणि आपला सहभाग नोंदवला। मग याबद्दल मी ग्रामांच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या तुपारीच्या महिला सरपंच यांच्या वतीनं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढं या मंदिराचं पावित्र्य आपण जपावं ही मी आपणा सर्वांना एक विनंती करतो आणि या ठिकाणी आता कलशाचं मिरवणूक निघणार आहे आणि हा कार्यक्रम सर्वांनी सर्व महिलांनी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि ही शोभा वाढवावी अशी नम्रतेची विनंती आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हे उभं राहिलेलं आहे। माझं चप्पल येतो कुठं राहील जे कोण राहिले मिरवणूक पाहता आल्यानंतर या म्हणून सांगितलं। हा संध्याकाळी हे झालं का नाही मग भेटणार